लोहाच्या बांधणीचा आणि तांब्याच्या टिकला असला चिंतामणी ओटा, या चिंतामणीच्या ओट्याला खूप खूप दंडवत प्रणाम. या ठिकाणी असा चिंतामणी ओटा तो त्यांनी जोडून सर्वांचं अतिशय आदराने स्वागत केलेलं आहे. पडलाय कोणाला सापडला असेल तर तो त्यांच्यापर्यंत पोहोचवा. पण किती अप्रतिम आहे, अप्रतिम मोठा आहे ना, लोहाच्या बांधणी त्याला अप्रतिम विशेष. या ठिकाणी चिंतामणी विशेष अपूर्व अशा प्रकारची देवपूजा आपल्याला या ठिकाणी आहे. कपाटे घराण्यामधली ही देवपूजा फारच सुंदर आणि अपूर्व अशा देवपूजेला खूप खूप दंडवत. वेगवेगळ्या ठिकाणचे प्रसादवत विशेष या ठिकाणी आहेत. या देवपूजेला दंडवत. या ठिकाणी आसन छिन्नस्थळीचा विशेष आहे, फार पुरातन विशेष. लोहाची बांधणी आहे याला, असा लोहाच्या बांधणीचा आसन छिन्नस्थळीचा विशेष पूर्ण हातामध्ये बसेल एवढा आकाराचा विशेष आहे. अशा या विशेषला खूप खूप दंडवत प्रणाम. वेदराज दादा कपाटे कैवल्यवासी यांच्या देवपूजेमधला हा विशेष आहे. या विशेषला खूप खूप या ठिकाणी असे लोहाच्या बांधणी असलेल्या माळी आपल्याला दिसत आहेत. अत्यंत महत्त्वाच्या गुढ्याचे विशेष, केशवाचा विशेष, त्या ठिकाणी विटेचा विशेष आहे. असे हे देवपूजा अप्रतिम महत्त्वाची देवपूजा, महत्त्वाचे विशेष आपल्याला दिसत आहे. आसन छिन्नस्थळीचे विशेष आहेत. त्यानंतर या ठिकाणी असलेली भौरी पिंड, या ठिकाणी या पिंडीच्या याच्यामध्ये आपल्याला फार अप्रतिम महत्त्वाचे विशेष दिसत आहेत. या ठिकाणी जो खांबा आहे, त्यांचे खांबे आहेत, या खांब्याचा आकार मिनारीसारखा आहे आणि पूर्ण कुटडीचा विशेष आहे. सर्व ठिकाणचे विशेष 16.5 तीर्थांच्या विशेषांचा कुटडी याच्यामध्ये आहे. यानंतर आपल्याला या ठिकाणी शेवण आहे. यानंतर केशवाचा गणेश आहे. या ठिकाणी केशवाचा गणेश दिसत आहे. या विशेष आहे. खूप खूप दंडवत प्रणाम. यानंतर आपल्याला हे माळ दिसत आहे. या ठिकाणी अप्रतिम अशा प्रकारची माळ आहे. पूर्ण लोहाचे याला अशा प्रकारे कोंडे आहेत आणि या माळीच्या मध्ये असलेले जे विशेष आहेत एक प्रकारचे विशेष महत्त्वाचे विशेष आहेत आणि पूर्णपणे आसन छिन्नस्थळीचे एकदम घोटीव आणि नित्तळ अशा प्रकारचे विशेष आहेत. यानंतर हा खांबा मिनारीच्या आकाराचा खांबा आहे. अत्यंत उत्तम सुंदर अशा प्रकारची मिनारीच्या आकाराचा खांबा, या विशेषला दंडवत प्रणाम. यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसत असलेली ही जी पिंड दिसत आहे, पूर्ण अर्थानं लोहाची पिंड आहे आणि याला वरती कोंडासुद्धा आणि पितळसुद्धा नमस्कार्य आहे. री पितळेचे पागडे स्वामींच्या पायामध्ये होतं आणि अशा स्वामींनी स्वीकार केलं होतं. अशा प्रकारची पिंड एक अप्रतिम वंदन आपल्याला दिसत आहे. या धातू विशेषाला दंडवत. त्यानंतर या ठिकाणी धातू आहेत, लोह आहे, लोहाची काष्टाची छोटी पेटी आहे आणि याला वेगवेगळ्या ठिकाणचे अशा प्रकारचे काष्ट आपल्याला दिसत आहेत. छोटी पेटी आहे, याच्यामध्ये वेगवेगळे काष्ट आहेत. अशी देवपूजा आहे. या काष्टामध्ये एकदम आपल्याला काष्ट दिसत आहे. या काष्टामध्ये 4-5 ठिकाणचे काष्ट आहेत. उमायसाच्या चौरंगाचं काष्ट आहे, केशव नायकाच्या ओवरीचं काष्ट आहे. यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसत असले केशव नायकाचे ओवरीचं काष्ट दिसत आहे आणि या ठिकाणी बाळाण्याचे काष्ट दिसत आहे. अशा प्रकारे बाळाने लिहिलेलं आहे. आणि कुठलं आहे पण नेवरगाव, या ठिकाणी बाळाचं चौफेर प्रकारचं काष्ट एकाच काष्टामध्ये आहेत. असे अप्रतिम काष्ट या देवपूजेमध्ये आहे. या ठिकाणी हे काष्ट आहे, या काष्टावरती नाव दिसत नाही. या ठिकाणी ही कळशी आपल्याला दिसते आहे. तर हे खांबे आपल्याला दिसतात. एक अपूर्व अशा प्रकारचे लोह, याला पट्टे आहेत आणि अपूर्व असे डिझाईन याच्यावरती आहे, तार खेळलेले आहे. असे या खांब्यांना विशेषाला खूप खूप दंड. यानंतर गाठे आपल्या या ठिकाणी गाठे दिसत आहेत. या गाठ्याच्या विशेषांना काष्टाला खूप खूप दंड. यानंतर आपल्याला प्रसाद, या ठिकाणी वस्त्रप्रसाद आहे. या ठिकाणी 3 वस्त्रप्रसाद आहेत. आपल्याला या ठिकाणी वस्त्रप्रसाद दिसत आहेत. या ठिकाणी अशा अपूर्व अशा प्रकारचे वस्त्रप्रसाद या ठिकाणी आहेत. या ठिकाणी असलेला असा हा वस्त्रप्रसाद आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी अभेदाताई वेदराज बाबा कपाटे यांच्याकडे असलेली उरळी कांचन येथील आहेत. या ताई यांच्याकडे असलेली देवपूजा, ही देवपूजा आम्हाला दिवाकर बाबाजी यांनी जातेगाव या ठिकाणी घडवली. अशी ही देवपूजा आपल्याला या ठिकाणी वंदन दिसत आहे. रिद्धपुरातील संत महंत आचार्यगण या ठिकाणी आहेत. या ठिकाणी असलेली ही माचोळी आहे. या माचोळीचा खालचा जो पाट आहे, जे खालचा माच्याचा आकार आहे, त्या ठिकाणी बांधणी लोहाची आहे, लोह नमस्कारी आहे आणि या ठिकाणचं काष्टावर अत्यंत उत्तम प्रकारची घडाई, उत्तम प्रकारची कलाकुसर आहे. अशी कलाकुसरीच्या काष्टाला दंडवत प्रणाम. या ठिकाणी आपल्याला दिसत असलेला हा जो विशेष आहे, हा तांबोळाचा विशेष आहे. आपल्याला भौरीसारखे कोंडे चारी कोपऱ्याला दिसत आहेत. या ठिकाणी ही पूर्ण चांदीची पेटी आहे
आणि या पेटीमध्ये अशा प्रकारानं हे लोह या आहे पूर्ण. विशेषाला नमस्कारी, नमस्कारी पूर्ण लोहाची बांधणी याला आहे. पूर्ण आणि नमस्कार असा सगळेच. विशेष प्रकारचा हा विशेष तांबूळाच्या विशेषाला दंडवत. आपल्या श्री प्रभुबाबांचं तांबूळ आहे, आपल्या स्वामी महाराजांचं तांबूळ आहे. असे या उभय अवताराच्या तांबूळ विशेषाला दंडवत.